येस सर. मी डॉक्टर विलास फरांदे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, इग्नायटेड माइंड सोसायटीज, मुळशी इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल मॅनेजमेंट. इग्नायटेड माइंड सोसायटीमध्ये मुळशी इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल मॅनेजमेंट अंतर्गत MBA इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन हा MUHS नाशिक ॲफिलिएटेड प्रायव्हेट कॉलेजमध्ये प्रथम प्रोग्राम सुरू झालेला आहे यावर्षीपासून. या प्रोग्रामसाठी पात्रता जी आहे ती वेगवेगळ्या क्षेत्रातील डॉक्टर्स आणि ॲफिलिएटेड MUHS रिलेटेड डिग्रीज इलिजिबल असतील. या प्रोग्रामचा कालावधी हा 2 वर्षासाठी आहे आणि या प्रोग्रामसाठी जी फीज आहे ती प्रथम वर्षासाठी ट्युशन फी 1,81,500 आहे. लायब्ररी फी ही 5,000 रुपये आहे आणि विद्यापीठाच्या ॲफिलिएशनच्या आणि एक्झामच्या प्रोसेस फीज ही 14,000 आहे. अशी 2 वर्षासाठी विद्यार्थ्यांसाठी 3,73,000 रुपये फीज भरणं अपेक्षित आहे. हा पूर्ण कोर्स किंवा या पूर्ण ॲडमिशन प्रोसेस हे MUHS विद्यापीठ स्वतः घेणार आहे. त्या विद्यापीठाअंतर्गत एंट्रन्स एक्झाम होईल. या एंट्रन्स नंतर मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल आणि विद्यार्थ्यांच्या मेरिटनुसार हा कोर्सच्या 60 सीट्स रिझर्वेशनच्या पॉलिसीनुसार डिस्ट्रीब्यूट केल्या जातील. या माध्यमातून मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शासनाची शिष्यवृत्ती मिळाली जाईल आणि सगळ्या सुविधा मिळाल्या जातील. या कोर्स पूर्ण करत असताना स्किल डेव्हलपमेंट अंडर वेगवेगळे प्रोग्राम्स ऑर्गनाईज केलेले आहेत, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कम्युनिकेशन स्किल आणि प्रॅक्टिकल स्किल, टेक्निकल स्किल्स इम्प्रूव्ह केल्या जातील. आणि 6 महिन्याची जी इंटर्नशिप आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार ती या प्रोग्राममध्ये विद्यापीठानं आधीच इन्क्लूड केलेली आहे. ती संस्था स्तरावरती पूर्णपणे 100% संस्था देईल आणि त्या इंटर्नशिपचं प्लेसमेंटमध्ये 100% कन्व्हर्जन करण्यासाठी लागणारे जे काही ॲडॉन स्किल्स आहेत त्या सगळ्या ॲडॉन स्किल्स हे आपण आयव्ही लीफ आयुर्वेदिक कॉर्पोरेट वेलनेस म्हणजे आपले कॉर्पोरेटशी असणारे संबंध आणि रिलेशन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा इम्प्रूव्हमेंट करून प्लेसमेंट 100% एन्श्युअर केली जाईल. या जी कॉलेजची वेबसाईट आहे ती www.mirm.mgi.ac.in किंवा www.muhs.ac.in